सर, काल जयंत पाटील, सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली, चर्चा झाली. मात्र काही त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काही वेळातच, काही मिनिटातच आदित्य ठाकरेंनी ट्विट करून स्पष्ट केलं की अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे जो आहे त्यांचा दावा जो आहे तो कायम एक लक्षात घ्या, ही जागा महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी एकत्र असेल तेव्हा ही जागा निवडून येईल. शिवसेना हा विधिमंडळात महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आमचे 20 आमदार आहेत, 16 काँग्रेसचे आहेत, 10 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आहेत. आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा 5 मार्च, मला वाटतं उद्या 5 मार्च महत्त्वाचा दिवस आहे. उद्यापर्यंत अर्ज भरावे लागतील. काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या. त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल. कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही, कारण आघाडी आहे. जागा कोणी लढायची हा आघाडी म्हणून निर्णय जाहीर केला जाईल. आम्ही काही सांगितले तर काँग्रेस पक्ष नाराज होईल. काँग्रेसने परस्पर जाहीर केलं तर आम्ही विचारू तुम्ही कसं काय जाहीर करता परस्पर काय. चर्चा संपलेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत. असं आहे की उद्धव ठाकरे यांना काल भेटून जयंतराव आणि सुप्रियाताई सुळे यांनी सविस्तर चर्चा केली आहे, खरं आहे. पण निर्णय जाहीर करणं हे कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही. ते 3 पक्ष एकत्र येऊन त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर केला जाईल. तुमची आणि राष्ट्रवादीची प्रत्यक्ष चर्चा झाली, मात्र काँग्रेससोबत तुमची प्रत्यक्ष चर्चा झाली आहे का? त्यांची भूमिका काय? बघा, दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केलेली आहे आणि वारंवार ती चर्चा सुरू आहे. आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची चर्चा केली. 3ही पक्षामध्ये चर्चा, संवाद हा सुरू आहे आणि तो संपलेला नाही. आणि तुम्हाला तसे वाटतं असं चिंतेचं कारण नाही. जे काय होईल ते एकमतानेच होणार आहे. 3 पक्ष 3 स्वतंत्र उमेदवार उभे करू शकत नाहीत. एकच उमेदवार उभा राहील आणि तो 3 पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील. 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही. रावसाहेब, सोनिया गांधींनी भूमिका स्पष्ट केली की खामेनीच्या हत्येनंतर मोदी सरकारने मौन बाळगलं. एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, जेव्हा एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाची हत्या होते, जो प्रदीर्घ काळ त्या देशाचं नेतृत्व करतो, तो कोणताही देश असेल आणि तो देश परंपरेने हिंदुस्थानचा मित्र आहे, अशा वेळेला त्या नेत्याच्या हत्येबाबत, मृत्यूबाबत शोक व्यक्त करणं हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. या युद्धकाळामध्ये देशाचे प्रधानमंत्री नेतन्याहूंना फोन करतात, जॉर्डनच्या राजाला फोन करतात, बरोबर ना. त्यानंतर सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, दुबईच्या क्राऊन प्रिन्सना फोन करतात. पण ज्या देशावर सगळ्यात मोठं संकट आहे, ज्या देशावर हल्ला झालेला आहे, त्या देशाचे सुप्रीम लीडर त्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत, त्यांनासुद्धा फोन करणं किंवा त्यांनासुद्धा शोकसंवेदना व्यक्त करणं, याला मी शिष्टाचार मानतो. इतर देशांना काय वाटेल म्हणून मी शोकसंवेदना व्यक्त करायच्या नाहीत, हे चुकीचं आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांच्या अनेकदा हत्या झाल्या आणि मृत्यू झाले. तो तर आपला शत्रू राष्ट्र आहे. तरीही त्या राष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्यावर
या देशातल्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांनी तिथे दुःख व्यक्त केलेलं आहे, अनेकदा दुःख व्यक्त केलं आहे, कंडोलन्सेस दिलेले आहेत. हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचारसुद्धा आपण पाळत नसू तर आपलं परराष्ट्र धोरण माती खात आहे एवढंच सांगावं लागेल. एकूण किती भारतीय अडकलेले आहेत याबाबतची काही आकडेवारी माझ्याकडे नाही, ती सरकारकडे असायला पाहिजे. आकडेवारी सरकारकडे असायला पाहिजे. ठिकठिकाणी गल्फच्या विमानतळावरती किंवा लोक अडकलेले आहेत आणि ती जबाबदारी पूर्णपणे भारताची आहे. आणि मला असं वाटतं भारत सरकार, महाराष्ट्र सरकार नक्कीच आपले लोक जे अडकले त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करत असेल. आम्हीसुद्धा जेव्हा आम्हाला काही लोक कळवतात तेव्हा आम्ही त्यांना ते सरकारकडे पाठवतो की या ठिकाणी लोक अडकलेले आहेत. एप्स्टीन फाईलबद्दल एक प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकरांनी मोदींना इशारा दिलाय की एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या 2 फाईल्स आम्ही बाहेर काढण्याशिवाय राहणार नाही, अन्यथा खुर्ची खाली करा. बघा, प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स हे अधिक महत्त्वाचे असतील. जसं पृथ्वीराज चव्हाण आमचे आहेत. त्यांनी सुरुवात आधी एप्स्टीन फाईलची माहिती दिली, त्याचं गांभीर्य सांगितलं आणि खरोखर ते गांभीर्याने तेव्हा देशाला माहीत नव्हतं की एप्स्टीन फाईल काय आहे. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला, महाराष्ट्राला अवगत करून दिलं की अशा प्रकारच्या फाईल्स उघडल्या जातील आणि जगभरातल्या नव्हे तर देशातल्या आपल्या प्रमुख नेत्यांची नावं त्यात असतील आणि सरकार अडचणीत येईल. हे जे युद्ध पुकारलेलं आहे इराणविरुद्ध अमेरिकेने, इस्रायलने, त्याचा हेतूच हा आहे माझ्या माहितीप्रमाणे घाईघाईने युद्ध करण्यामागचा. एप्स्टीन फाईलवरचं लक्ष लोकांचं, चर्चा बंद व्हाव्यात. कारण अत्यंत गंभीर स्वरूपाची त्याच्यामध्ये माहिती असल्याची माहिती बाहेर येते. त्याच्यामुळे ह्या सगळ्यावरचं लक्ष उडावं आणि युद्धावर चर्चा करावं आणि एप्स्टीन फाईल विसरून जावं, यासाठी काही राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन हा युद्धाचा वार उडवला हे स्पष्ट दिसतंय. एप्स्टीन फाईलमध्ये बिल गेट्सचं पण नाव होतं आणि बिल गेट्सशी करार करण्यासंदर्भात काही देशांचे जे काही मतभेद होते. आता असं कळतं आहे की याच बिल गेट्सना मोठे करार किंवा मोठा बिझनेस मिळालेला आहे या सगळ्या युद्धानंतर. 8 दिवसात हे सगळं प्रकरण संपलेलं. भारताविषयी म्हणताय का आपण? भारतामध्येही आहे, काही ठिकाणी भारतामध्ये तर त्यांना भाषण करण्यास मनाई करण्यात नाही, प्रश्न असा आहे, मी मगाशीच सांगितलं की एप्स्टीन फाईल ज्या पद्धतीनं समोर आल्या, जगभरातली नावं समोर आली नेत्यांची, ट्रम्पपासून भारतातल्या राज्यकर्त्यांची आणि राजकारण्यांची, इस्रायलचे काही प्रमुख लोक आले, ह्याच्यावरची चर्चा थांबावी, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळावं म्हणून काही राष्ट्रप्रमुखांनी, काही पंतप्रधानांनी एकत्र येऊन हा इस्रायल, इराण, अमेरिका हा युद्धाचा डाव रचला का अशी आता शंका यायला लागली. पण राहुल गांधी या विषयावर म्हणतात की या सगळ्या विषयावर अजूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका मांडलेली आहे की हे जे युद्ध सुरू आहे त्यावर नेमकी भारताची भूमिका काय, असं राहुल गांधीही म्हणतात आणि सोनिया गांधींनी तसं पत्र लिहिलं. काँग्रेस हा या देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने अनेक वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अजूनही काँग्रेसला तितकंच महत्त्व आहे. कदाचित ते नरेंद्र मोदींपेक्षा जास्त असेल. आणि या युद्धासंदर्भात भारतानं भूमिका मांडणं आवश्यक आहे, हे मी मगाशीच सांगितलेलं आहे. एका राष्ट्रप्रमुखाची हत्या होते इराणसारख्या देशाच्या आणि भारताकडून साधी शोकसंवेदना व्यक्त केली जात नाही. मी मगाशी सांगितलं आपल्याला की पाकिस्तानचे राष्ट्रपतींची हत्या झाली, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची हत्या होते, तेव्हाही भारत शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये भारत सामील होतो अनेकदा. मग इराणच्या बाबतीमध्ये असं काय आहे की इराण देशाचा आपला मित्र असताना, त्याच्या राष्ट्रपतीची हत्या झालेली असताना तुम्ही साधी शोकसंवेदना व्यक्त करायला घाबरताय, हाच एक मुद्दा आहे. बाकी कोणी काय करावा त्यांचा प्रश्न. पंडित नेहरूंचं जे आंतरराष्ट्रीय का परराष्ट्रीय धोरण होतं तटस्थतेचं, ते मातीमोल झालेलं आहे आणि भारताचं सरकार, भारताचे पंतप्रधान अमेरिका आणि इस्रायलच्या हातची कठपुतळी झालेली आहे, हे ह्या सगळ्या घडामोडीत स्पष्ट दिसतं आहे.
असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे प्रधानमंत्री इराणच्या राष्ट्रपतींच्या हत्येचा शोक व्यक्त करू शकले नाही? कोण त्यांना ब्लॅकमेल करत आहे, कोणाकडे काय कुठली फाईल आहे, कोणाकडे अजून काय आहे, अशा चर्चा जगभरात सुरू आहेत. नपेक्षा देशामध्ये जगामध्ये अनेक शत्रू राष्ट्रांच्या संदर्भामध्ये आम्ही शोक व्यक्त केलेला आहे. जगभरात पाकिस्तान असेल किंवा अन्य असतील, चीन असेल, तिकडल्या जेव्हा त्यांच्या नेत्यांचा मृत्यू झाला तेव्हाही आम्ही शोक व्यक्त केलेला आहे. ही एक परंपरा आहे, हा एक शिष्टाचार आहे. नाही, पण ट्रम्प असं म्हणतायत की भारत पाकिस्तान युद्ध 4 दिवसात थांबवण्याचं श्रेय घेणारे ट्रम्प असं म्हणतायत की हे युद्ध साधारण 4 ते 5 आठवडे चालेल. त्याहीपेक्षा जास्त चालेल. अमेरिकेला किंवा रशियाला अफगाणिस्तानबरोबर सुद्धा युद्ध करता आलं नाही शेवटपर्यंत, आणि त्यांना तिथून गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेला व्हिएतनाममधून पळ काढावा लागला. लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो आहे, अमेरिकेला व्हिएतनाममधून सुद्धा पळावं लागलं, शेवटी सगळं टाकून त्यांचं सामान. अफगाणिस्तानमधून पळावं लागलं. इराण या सगळ्यांपेक्षा एक झुंजार राष्ट्र आहे. त्याच्यामुळे आता कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प यांना वाटत असेल की आपण चुकलो, कोणाच्या तरी सल्ल्यावरून आपण हा हल्ला केला. पण यात सगळ्यात जास्त नुकसान होताना मला इस्रायल आणि अमेरिकेचं दिसतंय. कोणाच्या सल्ल्यावरून केला असेल आपलं सांग? नाही, पण जी राष्ट्र बोलिए. है कि ये युद्ध 4 से 5 हफ्ता चलेगा. ये युद्ध जो है ईरान के साथ, जो ईरान पर जो युद्ध थोपा है, वो 4-5 हफ्ते नहीं, 1 साल तक भी चल सकता है, उससे ज़्यादा भी चल सकता है. ईरान की जनता जो है, मुझे मालूम है, मैंने इतिहास का विद्यार्थी रहा हूँ मैं. ईरान की जो कौम है वो लड़ने वाली कौम है, वो पीछे नहीं हटेगी. और जब तक उनके पास जान है तब तक वो लड़ते रहेंगे. इस प्रकार की वो कौम है, इस प्रकार के वो लोग हैं. तो मुझे लगता है ये युद्ध जो है पूरे विश्व में उसकी चिंगारी, उसकी आग भड़क जाएगी और उसका खामियाजा सबको भुगतना पड़ेगा. और उसके लिए प्रेसिडेंट ट्रम्प, इजराइल के प्रधानमंत्री नेतन्याहू और हिंदुस्तान के प्रधानमंत्री मोदी जिम्मेदार है. नहीं, पण राहुल भारत ने साहेब, इस बार जी भारत ने राष्ट्र शोक नहीं दिया, अभी शोक नहीं जताया देखिए, देना चाहिए, ये एक शिष्टाचार है. जब किसी संप्रभु राष्ट्र के, इंडिपेंडेंट राष्ट्र के सुप्रीम लीडर की हत्या होती है या उनकी मौत होती है, तो हमको शोक संवेदना व्यक्त करनी चाहिए. ये शिष्टाचार है. हमारे बहुत से शत्रु राष्ट्र हैं, चाहे चाइना हो, चाहे पाकिस्तान हो, वहाँ इस प्रकार के किसी प्रमुख नेता की मौत होती है, मृत्यु होती है, तब भी हमने हमारे तरफ से शोक संवेदना व्यक्त की है. चाहे बेनजीर भुट्टो हो, चाहे जियाउल हक हो, चाहे बैरिस्टर जिन्ना थे उस वक्त. हाँ, पाकिस्तान में जब लोग मरते हैं, बड़े नेता जाते हैं, तो वहाँ हम शोक व्यक्त करते हैं, चीन में करते हैं. तो ईरान जो हमेशा हमारा एक मित्र राष्ट्र रहा है, उनके सुप्रीम लीडर की मौत होती है और हम शोक संवेदना तक व्यक्त नहीं करते. ये क्या बात है? किस लिए? सर, नहीं, राहुल साहब, भारत की जी विदेश नीति राष्ट्र, क्या जी- रहेगी? क्या तेल के भाव भारत की कोई विदेश नीति नहीं है. भारत की एक विदेश नीति पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री के ज़माने में ज़रूर रही है और पूरा विश्व हमारे विदेश नीति का रिस्पेक्ट, सम्मान भी करता था. आज हमको कोई विदेश नीति नहीं है. देश भर में, विश्व भर में जो गुंडों का राज चल रहा है, उस गुंडा राज के हम एक मेंबर बन गए हैं. सर, तेल का भाव जो है आसमान छू जाएगा अगर विदेश नीति काम नहीं करे पर. हाँ, तो जय श्री राम बोलिए ना. मोदी जी का जो मंत्र है ना, जय श्री राम बोल लीजिए, तेल का भाव कम हो जाएगा, अनाज मिल जाएगा, रोजगार मिल जाएगा. नाही, पण राहुल साहेब, जी राष्ट्र अमेरिका किंवा इस्रायलला पाठिंबा देणार नाही, त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं खरं आहे. लागेल. उदाहरण आता असं आहे की स्पेननं आपला म्हणजे लष्करी बऱ्याच तळ बऱ्याच अमेरिकेला वापरून राष्ट्रांनी दिलेला नाही. आणि ट्रम्प यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की त्यांच्याशी आम्ही संबंध तोडतो आहोत. नाही, इव्हन ब्रिटनचं गव्हर्नमेंटने सुद्धा नकार दिलेला आहे. ब्रिटन गव्हर्नमेंट, आशियातला नव्हे तर युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी आता नकार दिला. आणि भविष्यामध्ये लवकरच आखातातील अनेक राष्ट्र जिथे अमेरिकेचे युद्ध तळ आहेत किंवा सैनिक तळ आहेत,
ते सुद्धा या युद्धातून माघार घेतील. धन्यवाद. रावसाहेब एक विषय आहे की राज्यसभेत मी याच्यावर बोललोय मगाशी, काय म्हणजे सविस्तर बोललोय. उद्या 5 तारीख आहे. उद्या अर्ज भरण्याचा महत्त्वाचा दिवस आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा. आणि उद्यापर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. सगळे एकमेकांशी चर्चा झालेल्या आहेत. काल श्री जयंतराव पाटील आणि सुप्रियाताई सुळे मातोश्रीत येऊन त्यांनी उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख आमचे शिवसेनेचे त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. पण कोणताही एक पक्ष स्वतंत्रपणे निर्णय जाहीर करू शकणार नाही. 3 पक्षांचा निर्णय एकत्र जाहीर केला जाईल. पण रावसाहेब ज्या काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे येऊन उद्धव ठाकरेंना भेटतात आणि अगदी 5 मिनिटात आदित्य ठाकरेंचे ट्विट येतं की कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. ठीक आहे, बरोबर बोलले ते बरोबर बोलले. ते चुकीचं काय बोलले? तुम्हाला एवढं चिंता वाटण्याचं कारण काय? नाही म्हणजे आदित्य ठाकरे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा या जागेवरचा सोडायला तयार नाही. अगदी एनसीपीचे सर्व मोठे नेते येऊन उद्धव ठाकरेंना भेटतायत तरी. हो, पण आदित्य ठाकरेंचं चूक काय मला सांगा ना. त्यांनी फार चांगली भूमिका मांडलेली आहे. ते पक्षासाठी फाईट करतायत, चांगली गोष्ट आहे, त्यांचं कौतुक आहे. रावसाहेब आणखी एक विषय आहे की महाराष्ट्रात जी ठाकरे बंधू युती झाली होती अलीकडच्या काळात थोडासा दुरावा दिसला होता आणि आता तर या दुराव्याने किंवा या तणावाने टोक गाठल्याचं दिसतंय. आज प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या पक्षासाठी प्रभाग समितीचा अध्यक्षपदाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. राज ठाकरेंनी हे प्रभाग समितीचं अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामागचं कारण असं म्हटलं जातं की स्वीकृत नगरसेवक पद जे उद्धव ठाकरेंनी आपल्या कोट्यातलं मनसेला देणं अपेक्षित होतं, जे मिळालं नाही. आणि त्यामागचं कारण होतं की राज ठाकरेंची एकनाथ शिंदेची वाढती सलगी आणि यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते. तर तणाव वाढला आहे ठाकरे बंधू युतीला. तणाव वाढल्याची माहिती मला तुमच्याकडनं आता कळते आहे. असं असेल तर नक्कीच आम्ही सगळे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्याशी बोलू. आणि मी तर नेहमीच जातो, उद्धवजीही जातील, राज ठाकरे येतील. एवढं तुम्ही ताणू नका. मीडियाला हवंय म्हणून हा विषय फार ताणू नये. आम्ही एकत्रच आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.